सन्माननीय कार्यक्रमाचे मुख्य मानबिंदू अगदी काही क्षणातच आपल्यामध्ये दाखल होणार आहेत. महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या तमाम सदस्य बंधू भगिनींना तथा पदाधिकारी बंधू भगिनींना व संघ हितचिंतकांना या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सगळ्यांचं पुनश्च एकदा मी ज्ञानेश्वर आहेरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. अनेकांनी शहरं सुधरवली, पण ज्यांनी आपलं गाव सुधरवलं आणि आपल्या गावाची कीर्ती देशातच नव्हे राज्यातच नव्हे तर देश विदेशामध्ये जगभरामध्ये ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची एक कुशलता दाखवली, असं एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होणार आहेत. असे आदरणीय पोपटरावजी सन्माननीय पाहुणे, आदरणीय कार्यक्रमाचे उद्घाटक तथा मुख्य मानबिंदू आदरणीय पोपटरावजी पवार सर यांचं महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. मी सरांना विनंती करतो की आपण मंचावरती स्थान ग्रहण करावं. आदरणीय ज्यांनी महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाला योगदान देण्याचं ठरवलेलं आहे असे आदरणीय सोलापूरचे आदरणीय नेटके सर सुद्धा कार्यक्रमात उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं. आणि महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचे अध्यक्ष माननीय हर्षजी चक्रधरे तथा महासचिव जीवनजी मराठे, नितीनजी शिंदे, ज्ञानेश्वर काकडे, स्वप्नालीताई तेरदावे, सोहम कुमार या समस्तांना विनंती करतो की आपण समस्त पाहुण्या मंचावरती आपलं सगळ्यांचं स्थान गृहीत झालं असं मी समजतो आणि कार्यक्रमाला पुढे नेऊ इच्छितो. अज्ञानाचा काळक होता लुही चाहले प्रकाशदाता, अज्ञानाची निशा सर्व संपली, अंध जनांच्या फुलल्या वेली 6 टिंबांची कमाल झाली. असलो जरी अपंग आम्ही जिद्दीने त्यावर मात करू, नवजीवनाच्या संकल्पनेतनं विश्व नवे साकारू. अशी अपंगांच्या प्रेरणास्थान, अंधांचे ज्ञानादीप तेजोमय ज्याने आम्हाला प्रकाशाचा मार्ग दावला, लुईस ब्रेल, डॉक्टर हेलन केलर यांच्या पावन स्मृतीला प्रथमतः विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सुळसुळाट या साधू जनांचा भ्याडपणा उभयाला, सुळसुळाट या साधू जनांचा भ्याडपणा उभयाला, जागृत व्हा तरुणांनो, जागृत व्हा तरुणांनो, आमचा देश सुखाची खान त्याशी यशदेव भगवान, आमचा देश सुखाची खान त्याशी यशदेव भगवान. अशा राष्ट्रसंतांच्या समस्त संतांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करून मी कार्यक्रमाला पुढे नेऊ इच्छितो. तेव्हा आजच्या या कार्यक्रमाला संघ हितचिंतक आणि महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचे तमाम पदाधिकारी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाचे मुख्य मानबिंदू आदरणीय पोपटरावजी पवार सर आणि नेटके सर आणि नागपूर प्रहारच्या जिल्हा महिला अध्यक्ष आदरणीय अनुराधा काकडताई सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत. या सगळ्यांचं मी अगदी शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो आहे. अमोल आपुला वेळ खरचला, मानुनी विनंती कार्याशी आला, प्रफुल्ल झाली आमुची मने, सुज्ञ जनांच्या आगमने, आनंद लहरी आज उसळली, प्रेमानंदे मने डोलती, प्रेम फुल ही मने लोटती, महोदय आमचे हृदय फुले, स्वागत करीतो आम्ही आपुले, स्वागत करीतो आम्ही आपुले. समस्त पाहुण्यांचं शब्दसुमनाने स्वागत या ठिकाणी संपन्न झालं असं गृहीत धरतो. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. अशा 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचा हा दिमागदार उद्घाटन सोहळा आणि या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य मानबिंदू आदरणीय पोपटरावजी पवार सर, महाराष्ट्राचं एक कार्यकुशल व्यक्तित्व आणि पोपटरावजी पवार सर हा समन्वय अख्ख्या महाराष्ट्रानं नव्हे तर अख्ख्या जगाने पाहिला. तर याच कार्यक्रमाला मी अधिक न दवडता, कारण व्यक्तींचं नाव इतकं मोठं आहे की त्यांचा वेळसुद्धा प्रत्येकांना द्यावा असा अनेकांची इच्छा असते. आणि आज आपण खूप भाग्यवान आहोत की अशा
एका अनमोल व्यक्तीचा वेळ आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे. तेव्हा मी या वेळेचा सदुपयोग करत असताना मी महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचे महासचिव माननीय जीवनजी मराठे सर यांना विनम्र विनंती करतो की त्यांनी या उद्घाटन सोहळ्याचं प्रास्ताविक करावं. माननीय जीवनजी मराठे सर. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव सर, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी आपल्या आजच्या संघाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित पोपटराव पवार सर, प्रहारच्या नागपूरच्या अध्यक्षा आदरणीय मॅडम, समस्त राज्य कार्यकारिणी तथा विद्यापीठनुसार जेवढ्या आपल्या शाखा आहेत तेवढे सर्व अध्यक्ष महासचिव आणि संपूर्ण कार्यकारिणी. सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्या सर्व क्रांतिकारकांना अभिवादन करतो. अंध विद्यार्थी संघ महाराष्ट्र या संघाचा आज उद्घाटन सोहळा. पवार सर आणि उपस्थित नवीन जे विद्यार्थी बंधू भगिनी या ठिकाणी आहेत त्यांना मला सांगायला आवडेल, अंध विद्यार्थी संघटना महाराष्ट्र म्हणून गेल्या वर्षभरापासून सर्वच विद्यार्थी, सर्वच पदाधिकारी कार्य करीत होते. सर्व विद्यापीठाच्या महाराष्ट्रातून संघटनेने बांधणी केली, संघटना बांधली आणि संघटनेचं रूपांतर आज संघामध्ये झाले. बांधणी झाल्यानंतर आज संघाची एक ग्राउंड लेवलची भूमिका आजपासनं करण्याचं एक धाडस सर्व अंध विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे. गेल्या वर्षभरामध्ये अंध विद्यार्थी संघाच्या वतीने, सर्व शाखेच्या वतीने आम्ही विविध उपक्रम राबवले. त्यामध्ये विविध स्पर्धात्मक उपक्रम असतील, विविध व्याख्यान सत्र असेल, गरजू अंध विद्यार्थ्यांना स्मार्टफोन 200 वितरण सोहळा असेल, शालेय शिक्षण मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या वेळोवेळी घेतलेल्या बैठकी असतील, त्यांना विद्यार्थ्यांच्या सांगितलेल्या समस्या, निवेदन आणि त्यातून विद्यार्थ्यांना झालेला फायदा. आदरणीय संजय राऊत साहेब सुद्धा आपल्या या व्यासपीठावरती येऊन गेलेले महाराष्ट्र 1 मेच्या पूर्वसंध्येला. असे बरेच उपक्रम अंध विद्यार्थी संघाने घेतलेत आणि पुढे सुद्धा करत राहू. वर्षभर आम्ही ऑनलाईन कार्यक्रम किंवा ऑनलाईन निवेदन, ऑनलाईन पत्रव्यवहार या सगळ्या गोष्टी केल्या. आता कोरोना बऱ्यापैकी संपुष्टात येतोय हे पाहता खऱ्या अर्थाने आता मैदानात येण्याची गरज आहे. आणि जसे कामं आदरणीय पवार साहेब, पोपटराव पवार आणि ज्या ज्या इतर विद्यार्थी संघटना, पक्षांच्या विविध संघटना ज्या पद्धतीने काम करतात त्यामध्ये अंध घटक हा कुठेतरी वेगळा पडत होता. आणि त्यातल्या त्यात विद्यार्थी हे तर खरंच वेगळे पडतात आणि विद्यार्थ्यांच्या समस्या प्रचंड असतात, शालेय जीवनापासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत. त्यातल्या त्यात अंध म्हटले की त्यातूनही भयंकर परिस्थिती. त्यामुळे काही शिक्षित जे विद्यार्थी आहेत त्यांनी हा निर्णय घेतला आणि या संघाची जोडवणूक केली, या संघाची उभारणी केली. आणि असे छान छान कार्यक्रम, असे छान छान उपक्रम आपल्याला घेता येतात. आणि आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही वर्षभराच्या नंतर आता उद्घाटन करून आणखी मजबूतीने विद्यार्थ्यांना चांगला फायदा कसा करून देता येईल. कारण हे आम्हाला आम्ही जाणून चुकलो आहोत की भांडल्याशिवाय काही मिळत नाही. त्याच्यामुळे सहज आणि साध्या पद्धतीने काहीच मिळालेलं नाही. अपंगांचा पहिला कायदा
मला आवडेल सर सांगायला, 1995ला पहिला कायदा आला. त्या अगोदर 81-82 साली जी अंधांची एक चळवळ निर्माण झाली, जागतिक अपंग वर्ष आपण ज्याला म्हणतो 81-82 सालचं, त्यापूर्वी जेव्हापासून राज्य घटना बनली तेव्हापासून महाराष्ट्र सरकार असेल किंवा देश असेल चालवण्यास सुरुवात झाली, तोपर्यंत अण्णांचा कुठे विचारच केला गेला नव्हता. 1995 पासून कुठेतरी विचार तरी होते. जरा विद्यार्थ्यांनी स्थिर राहण्याचा प्रयत्न करा, कारण अजून आपल्याला खूप चांगले चांगले व्यक्ती लाभलेले आहेत, त्यांना सुद्धा ऐकायचं आहे. तर आम्हाला भांडल्याशिवाय काही मिळालेलं नाही, आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात पण ही वेळ खऱ्या अर्थाने आता आलेली आहे. नाहीतर पूर्वीचा काळ आणि आजच्या काळामध्ये जमीन आसमान एवढा मोठा मूलभूत असा फरक आहे. हा फरक लक्षात घेता आम्हीच आमच्या जीवनाचे शिल्पकार कसे होऊ हा अट्टास आमचा आहे, आणि यासाठी आम्ही सर्व एकत्र आल्यासाठी आम्हाला पोपटराव पवार सर तुमच्यासारखे अतिशय प्रेरणा स्रोत काही मान्यवर आहेत, काही समाज सुधारक आहेत की ज्यांच्या प्रेरणेमुळे आम्हाला ऊर्जा प्राप्त झालेली आहे. आणि निश्चितपणे जे जे लोक ह्या महाराष्ट्राला योगदान देतात, आम्ही त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा सल्ला वेळोवेळी घेऊ आणि घेत राहू. आम्हाला हीच अपेक्षा आहे की जिथे जिथे आम्हाला तुमची आवश्यकता वाटेल त्या ठिकाणी तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहाल. नुसतं कॉलेज आणि महाविद्यालयाचं शिक्षणच नाही, तर इतर सामाजिक क्षेत्रामध्ये असू द्यात किंवा इतर शासकीय प्रशासकीय बाबींमध्ये असू द्यात, जिथे कुठे आंदोलन असेल, मोर्चा असेल, काही असेल, जिथे आम्हाला न्याय देण्याची वेळ येईल त्या ठिकाणी तुम्ही आमच्या सोबत राहा, एवढी अपेक्षा व्यक्त करतो संघाच्या वतीने. आणि अधिकचा वेळ घेणार नाही, विद्यार्थ्यांना एकच सांगतो की अंध विद्यार्थी संघ ही इथून पुढे तुमच्या सदैव तुमच्या प्रत्येक समस्यांसाठी कार्य करणारी एक सामाजिक संघटना आहे. तुम्ही या संघटनेशी सर्वजण जोडले जा, आणि आपल्या प्रत्येक विद्यापीठाच्या शाखा आहेत, तिथे आपापल्या सदस्य नोंदणी करून आपल्या संघटनेला बळकट करा, जेणेकरून आपण सगळे सोबत असल्यावरच आपले समस्यांवरती आपल्याला मात करता येईल. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद जीवन सर. संघटनेचा इतिहास आपण या ठिकाणी कथित केलेला आहे. संघ सध्या तरी शैक्षणिक समस्या, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक समस्या याच दोन गोष्टींना केंद्रस्थानी मानून संघ काम करते आहे, हे मला सांगायला आवडेल सर. सरांच्या भाषणामध्ये महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या उद्घाटनाची घोषणा निश्चित करतील. तत्पूर्वी मी विनंती करेल महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचे सन्माननीय अध्यक्ष श्रीयुत हर्षदजी चक्रधरे सरांना या संघटनेचा चेहरा म्हणून आपल्याला काम पाहायचं आहे आणि संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आहात. तर अध्यक्ष महाराज, मी आपल्यास विनंती करतो की आपण कार्यकारिणी घोषित करून या व्यासपीठाला आणि तमाम बंधूंना या ठिकाणी आपण बोलायचं. आदरणीय हर्षदजी चक्रधरे. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित आजचे अध्यक्षस्थानी अरुण जाधव सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदर्श सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री पोपटराव पवार सर, त्या अध्यक्षा अरुणा मॅडम, तसेच लेटके सर, माझे सर्व राज्य शाखेचे सहपदाधिकारी, तसेच सर्व विभागीय शाखेचे अध्यक्ष, महासचिव, संपूर्ण कार्यकारिणी, तसेच महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचे जेवढे हितचिंतक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम तर ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या सर्व अशा हुतात्म्यांना माझं अभिवादन करतो. राज्य कार्यकारिणी मी थोड्या वेळाने घोषित करेल. माझ्या जेव्हा भाषणाचा एंड असेल तेव्हा मी राज्य कार्यकारिणी घोषित करेल. त्याआधी मी थोडक्यात आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत किंवा अध्यक्ष आहेत किंवा आपले जे हितचिंतक आहेत त्यांच्याशी आणि संपूर्ण विद्यार्थ्यांशी बोलू इच्छितो. जरी आपल्या संघटनेचं रूपांतर संघात झालं, परंतु आपले जे कामं, आपण जे काम करत होतो विद्यार्थ्यांसाठी, सामाजिक कार्य जे करत होतो,
इथून पुढेही आपण तसेच करणार आहोत. आपले विद्यार्थ्यांसाठी जी तळमळ होती, दिवस रात्र आपण एक करायचो, परंतु विद्यार्थ्याचा कुठलाही प्रश्न राहायला नको किंवा विद्यार्थ्याला आलेली समस्या, प्रत्येक समस्या दिवस रात्री आम्हाला कधीही विद्यार्थ्यांचे फोन आले, काहीही असेल तरी आम्ही ती विद्यार्थ्यांची जी समस्या होती, जे काही प्रश्न होते ते आम्ही सोडवले. आणि इथून पुढेही जरी संघटनेचं रूपांतर संघात झालं, परंतु आपण इथून पुढेही अशा समस्या सोडवणार आहोत आणि नेहमी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत. संघटनेमधून संघाचं जेव्हा रूपांतर करण्यात आलं, तेव्हा संघाचे जे इथे पदाधिकारी आता उपस्थित आहेत, सर्व विभागीय शाखांचे, सर्वांना सांगण्यात आलं होतं, जर तुमची संघाविषयी निष्ठा असेल, तुमचा आपल्या सर्वांवरती विश्वास असेल, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवायच्या असेल आणि खरंच समाजकार्य करायची आवड असेल, तरच आपण या संघाची उभारणी करू, नव्याने संघ आपण उभारू. परंतु मला खूप गर्व होते आज हे सांगताना सर्वांना, की जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला तेव्हा सर्व जेवढे पदाधिकारी उपस्थित आहेत किंवा विद्यार्थी बंधू भगिनी आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, सर्वांनी आम्हाला सांगितलं, सर दादा, तुम्ही जो काही निर्णय घेणार, आम्ही त्या निर्णयाशी तुमच्या सोबत नेहमी तुमच्या पाठीशी आणि तुम्हाला सहकार्य करायला नेहमी आमचा सपोर्ट तुमच्यासोबत राहील आणि आम्ही तुम्हाला नेहमी सहकार्य करत राहू. आमचं फक्त एकच त्यांना सांगणं होतं, आपल्याला आपण जे संघटनेत होतो, जेव्हा आपण एक वर्ष आपण जे विद्यार्थ्यांसाठी दिवस रात्र जे आपण मेहनत करत आलेलो, इथून पुढेही आपल्याला फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचा विचार करायचा आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायचे आहे. एकता असली पाहिजे, आपण संघटित असलो पाहिजे, कारण जेव्हा आपण संघटित राहू तेव्हाच आपली संघटना कुठेतरी पुढे जाईल आणि खूप उंचावरती आपल्या संघाचं नाव जाईल. आपला एकमेकांवरती विश्वास राहिला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी मान्य करून सर्व विद्यार्थ्यांनी आम्हाला आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी ग्वाही दिली की दादा, जरी आपला नवीन संघ आपण उभारला, आपण जे अंध विद्यार्थी संघटना महाराष्ट्र असताना आपण जे कामं करत होतो तेच कामं आपण कुठेही थांबणार नाही. दिवस रात्र मेहनत करू. माहिती आहे आपण शून्यापासून सुरुवात करणार आहोत, परंतु शून्यापासून सुरुवात करू तरी देखील आपल्या महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचं नाव हे उंचावरती एक दिवस नक्कीच घेऊन जाऊ. भविष्यात ज्या प्रकारे अंध विद्यार्थी संघटना महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात पसरलं होतं, तसंच महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचं नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशभर पसरेल, ही आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि ह्या ग्वाहीचाच मान ठेवता आणि विचार करता आपण महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघ नव्याने उभारायचा हा निर्णय घेतला. आता तुम्हा सर्वांकडनं माझी एकच अपेक्षा आहे की आपण जे आम्हाला तुम्ही जे आश्वासन दिलेले आहे किंवा सांगितलं की आमचा तुमच्यावरती विश्वास कायम होता आहे आणि राहणार सुद्धा, आम्ही तुमच्यासोबत होतो आहे आणि राहणार सुद्धा, तोच विश्वास कायम ठेवा. आपल्यामध्ये मतभेद असू द्या, परंतु कोणत्याही प्रकारचे मनभेद असून संघाला तडा बसेल किंवा आपल्यामध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट होईल असं कोणीही करू नका. मी ऑलरेडी आधीपासून सांगत आलेलो आहे, कारण संघाची निर्णयापूर्वी आम्ही तुम्हा सर्वांची सहमती घेतली, तुम्हा सर्वांचा निर्णय ऐकला होता आणि तुम्ही सर्वांनी सांगितलं होतं की आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. तर मी म्हणून म्हणतो की आपण सर्वजण संघाचे राज्य संघटक आहोत आणि आपली ही नैतिक जबाबदारी आहे आपल्या संघाला उंचावरती कसं घेऊन जायचं, विद्यार्थ्यांचे प्रश्न कसे सोडवले जातील, शासकीय प्रशासकीय किंवा आणखी कोणतीही समस्या जर विद्यार्थ्यांपुढे आली, आपण नेहमी सोबतीने आणि एकजुटीने उभं राहू आणि त्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण सोडवत राहू. मी आधीपासून म्हणत आलेलो आहे, जर आपण संघटित राहिलो, आपल्यामध्ये एकता राहिली, तर आपल्यासमोर कितीही लोक, आपले कितीही विरोधी किंवा कितीही विद्यार्थ्यांचे प्रश्न आपल्यासमोर आले, पण आपल्यामध्ये जर एकजुटता असली, आपल्यामध्ये जर संघटित आपण जर राहिलो, तर आपण अशा बऱ्याचशा समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण अतिशय वेळेवर आणि योग्यरित्या सोडवू शकतो. परंतु त्यासाठी आम्हाला लागणार आहे तुम्हा सर्वांचं सहकार्य, सपोर्ट आणि जे आपले हितचिंतक आहेत त्यांच्या सर्वांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद. या आशेने मी तुम्हा सर्वांकडनं हीच एक आशा आणि अपेक्षा करतो की तुम्ही सर्वजण कायम इथून पुढे भविष्यात संघासोबत नेहमी कायम राहणार. जो विश्वास तुम्ही आजपर्यंत दाखवलेला आहे तो इथून पुढेही तुम्ही तसाच विश्वास दाखवणार आणि फक्त विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेणार. एवढं बोलतो आणि मी नव्याने जी राज्य कमिटी तयार झालेली आहे ती मी तुम्हा सर्वांसमोर अध्यक्षांच्या परवानगीने, आजचे जे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या परवानगीने मी आजची राज्य कमिटी जी आपली महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाची नव्याने राज्य कार्यकारिणी तयार झालेली आहे ती मी तुम्हा सर्वांसमोर घोषित करतो. महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघ राज्य कार्यकारिणी यादी पुढील प्रमाणे आहे. पहिले हर्षद चक्रधरे, राज्य प्रतिनिधी, मुंबई विद्यापीठ अध्यक्ष. 2
नितीन शिंदे उपाध्यक्ष राज्य प्रतिनिधी सोलापूर विद्यापीठ. 3. सोहम कुमार उपाध्यक्ष राज्य प्रतिनिधी नागपूर विद्यापीठ. 4. जीवन मराठे महासचिव राज्य प्रतिनिधी जळगाव विद्यापीठ. 5. ज्ञानेश्वर काकडे सचिव राज्य प्रतिनिधी औरंगाबाद विद्यापीठ. 6. मयुरी साबळे सचिव राज्य प्रतिनिधी पुणे विद्यापीठ. ज्ञानेश्वर अहेरकर राज्य प्रवक्ता राज्य प्रतिनिधी नांदेड विद्यापीठ. आणि स्वप्नाली तेलदाळे कार्यकारिणी सदस्य राज्य प्रतिनिधी कोल्हापूर विद्यापीठ. आणि शेवटचे ज्ञानेश्वर साबळे कार्यकारिणी सदस्य राज्य प्रतिनिधी पुणे विद्यापीठ. या संपूर्ण राज्य कार्यकारिणीचे धन्यवाद. नव्याने स्थापन झालेल्या संपूर्ण राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या वतीने संपूर्ण विभागीय शाखेच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद हर्षदजी. अत्यंत कर्तव्यदक्ष असं आपण या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. हितचिंतकांकडनं प्रेमाचे आशीर्वाद आणि तमाम सदस्य पदाधिकाऱ्यांकडनं सहकार्याची भावना आज या निमित्तानं व्यक्त केली. यातच आपल्या अध्यक्षपदाची धुरा आणि कर्तव्याची जाणीव. कारण काही अभ्यासक असं म्हणतात, कर्तव्याने घडतो माणूस. आणि ज्या माणसाने कार्यातनं संघाची वाटचाल इथून पुढे अत्यंत दिमागदार आणि चांगल्या पद्धतीने होईल हा आत्मविश्वास मला अगोदरच आला. याचं कारण असं आहे की आपण ज्या महान व्यक्तींच्या शुभास्ते संघाचं उद्घाटन करतो आहोत, अशी व्यक्ती जे कार्य करण्यासाठी पुढे आहेत पण ते कार्य टिकवण्यासाठी सुद्धा अनेकांना प्रेरित करतात. असं हे लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं मोठं नाव आहे आणि ते आज आपल्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आहे. मित्र हो, मला सांगताना अतिशय आनंद होईल. पोपटरावजी पवार सरांचं एक उद्दिष्ट असं आहे, वाचाल तर मस्तक सुधारेल आणि सुधारलेलं मस्तक हे कुणापुढे नतमस्तक होणार नाही. याची परिपूर्ण जाणीव ही आदरणीय पवार सरांनी अभ्यासत असताना घेतली. कारण वाचन संस्कृती ही पवार सरांनी अंगीकारलेली आहे. आणि असे एक उत्तम वाचक, उत्तम कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, आदर्श सरपंच, पद्मश्री पोपटरावजी पवार सर, त्यांचं नाव घेत असताना इतकं मोठं त्यांनी कार्य करून ठेवलेलं आहे मित्र हो, की महाराष्ट्रात जसं संतांची भूमी हा महाराष्ट्र ओळखला जातो, तसं कार्य करणारे अलीकडच्या काळातले हे एक संत म्हटलं तर ते काही अतिशयोक्ती किंवा वावगं होणार नाही. कारण ज्यांच्या गळ्यामध्ये पुरस्काराची माळ पडलेली आहे, पण त्या माळीला सुद्धा त्यांचं कार्य अत्यंत कमी आहे. त्यांच्या कार्यापुढे ती माळ सुद्धा कमी पडते, एवढं त्यांचं कार्य. मी पवार सरांसाठी एवढंच म्हणेन, पवार सरांचा परिचय देत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाचे 3 पुरस्कार आदरणीय पवार सरांना मिळाले. त्यामध्ये महाराष्ट्र फाउंडेशन, कृती गौरव आणि आंतरराष्ट्रीय भूजल हे पुरस्कार सांगत असताना सर मी एवढंच म्हणेन, निसर्गातल्या सौंदर्याचा भाव जाणून घ्यावा, आकाशाने पांघरलेल्या वसुंधरेचा थाट कुणी पाहावा. वर्षा ऋतूत सगळी धरती सजून असते, कास्तकाराने पेरलेल्या पिकांनी बहरून येते. ज्वारी मधल्या कणसाचा तो हुरडा भाजून खावा. निसर्गातल्या सौंदर्याचा भाव जाणून घ्यावा. मित्र हो, निसर्गाच्या सौंदर्याचा भाव ज्यांनी जाणला आणि माझा तमाम शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे, माझ्या प्रत्येक व्यक्तीला भूजल मिळालं पाहिजे, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा,
माझं गाव सुखी झालं पाहिजे, हा ध्यास, हा श्वास ज्यांनी मनाशी घेतला, ज्या माणसाने वयाच्या 26व्या वर्षी सरपंच पदाची धुरा सांभाळली आणि 90 वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तींना श्रमदानाची जाणीव करून दिली आणि त्यांच्यामुळे 90 वर्षाची व्यक्ती सुद्धा श्रमदान करायला लागली, ही व्यक्ती म्हणजे पोपटरावजी पवार सर. मला वाटतं मंगेश पाडगावकर सर तुमच्यासाठीच म्हणाले असतील की काय, माणुसकी धर्माचा अर्थ जो जाणतो, माणुसकी धर्माचा अर्थ जो जाणतो, श्रमनिष्ठा हे पवित्र तीर्थ मानतो, करुणेच्या चरणाशी नत हो विज्ञान, हे पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान, हे पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान. खरंच पोपटरावजी पवार सर आंतरराष्ट्रीय 3 पुरस्कारानं, महाराष्ट्र शासनाचे 10 पुरस्कार, इतर 12 पुरस्कार, विविध कमिट्यांच्या सदस्यत्वावरती अनेक पदविभूषित 15 ते 20 पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांना ज्यांना सन्मानित केलं गेलं, पुरस्कृत केलं गेलं, असे हे व्यक्तिमत्व या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगाला मुख्य मानबिंदू म्हणून आपल्या कार्यक्रमाला लाभले आहे. म्हणून मी सरांच्या वेळेचा विचार करतो आहोत आणि विनंती करतो आहोत की सरांचं मार्गदर्शन, सर आमच्या हृदयात आपण या महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या मंचावरती बोललेला एक एक शब्द हे आमच्या हृदयात कोरलेला असेल आणि तुमचीच प्रेरणा, तुमचेच विचार, तुमचंच मार्गदर्शन हे इथून 50 वर्ष टिकेल अशी ऊर्जा तुम्ही आम्हाला द्याल, ही अपेक्षा व्यक्त करतो आणि विनंती करतो. या कार्यक्रमाचे मुख्य मानबिंदू त्यांनी महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाची घोषणा करून आम्हा सगळ्यांना, लेखकांना मार्गदर्शन करावं. आम्हा सगळ्यांचे पितृतुल्य महाराष्ट्राचं नाव अत्यंत मोठं ज्यांनी केलं महाराष्ट्राचं देश विदेशात, असं हे लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय पोपटरावजी पवार. सर्वांना खूप खूप नमस्कार. आज आपण सर्वजण महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघ राज्य कार्यकारिणीने आयोजित केलेल्या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपले अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि त्याचबरोबर सर्व बंधू आणि भगिनींनी, प्रथमतः मी आपल्या सर्वांचं खूप मनापासून आभार मानतो की मला आपल्याशी संवाद साधण्याची आपण एक चांगली संधी दिलेली आहे. कारण आत्तापर्यंत खूप कार्यक्रम वेगवेगळ्या क्षेत्रातील केले, राज्यात, देशात, परदेशात. आजचा कार्यक्रम माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कारण तो या दृष्टीने की भगवंतांनी आपल्या सर्वांना निर्माण केलंय, संधी दिली सर्वांना, पण त्याचबरोबर काही शारीरिक अपंगत्व आलं, त्यामुळं या भूतलावरील जेवढे अंधबंधू आहेत यांनाही सृष्टी पाहता येत नाही आणि ज्यांच्याकडे सृष्टी पाहता आलेली नाही पण प्रचंड उपजत ज्ञान आहे, राष्ट्र समाजासाठी, पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची धडपड आहे, ती धडपड करणारे आपण सर्वजण आहात. आणि म्हणून आज या ठिकाणी मला एक वेगळंपण, तर ज्यावेळेस मला माऊलींचा फोन आला की आमच्या संघटनेच्या राज्य संघाच्या कार्यक्रमासाठी आपण 9 ऑगस्टला येताल का, मला खूप आनंद वाटला. कारण अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीचे करत आलो, पण आजचा कार्यक्रम माझ्या दृष्टीने सुद्धा खूप आनंदाचा असा आहे का ज्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालयातून, विद्यापीठातून शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर जे आपल्याला अनुभव आले, चांगले असतील, निगेटिव्ह असतील, या सर्व अनुभवाच्या धडपडीतून व मला एवढ्या मोठ्या समस्या आल्या तर आमच्या अंध बांधवांना कोणालाही हा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही पुढाकार घेतला आणि राज्याचे जो संघ निवडलेला आहे, संघटना केली, संघटनेतून काम केलं आणि आता संघटनेचं रूपांतर आपण जे केलेलं आहे
ते राज्य संघामध्ये केलेलं आहे. म्हणून प्रथमतः मी आपला पुढाकार ज्यांनी ज्यांनी घेतला त्या सर्वांचं खूप खूप मनापासून त्यांना शुभेच्छा देईल, धन्यवाद देईल की खूप मोठं पुण्याचं काम आपण करत आहात. आणि म्हणून त्यातूनच आजची ही राज्य कार्यकारिणीची मी या ठिकाणी वाचून दाखवतो, घोषणाही करतो. श्रीयुत हर्षदजी चक्रधारे अध्यक्ष आहेत, ते मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी आहेत. नितीनजी शिंदे उपाध्यक्ष आहेत, राज्य प्रतिनिधी सोलापूर विद्यापीठ. सोहम कुमार उपाध्यक्ष, राज्य प्रतिनिधी नागपूर विद्यापीठ. जीवनजी मराठे हे जळगाव विद्यापीठातून आहेत आणि ते महासचिव म्हणून काम पाहणार आहेत. ज्ञानेश्वरजी काकडे सचिव आहेत, राज्य प्रतिनिधी औरंगाबाद विद्यापीठ. कुमारी मयुरी साबळे सचिव आहेत, राज्य प्रतिनिधी पुणे विद्यापीठ. ज्ञानेश्वर आहेरकर राज्य प्रवक्ता, राज्य प्रतिनिधी नांदेड विद्यापीठ. स्वप्नाली तेरदाळे कार्यकारिणी सदस्य, राज्य प्रतिनिधी कोल्हापूर विद्यापीठ. आणि ज्ञानेश्वरजी साबळे कार्यकारिणी सदस्य, राज्य प्रतिनिधी पुणे विद्यापीठ. असे एक सुंदर आणि चांगली कार्यकारिणी आपण गठीत केलेली आहे. सर्वांनी एकत्र येऊन संघ भावनेतून हे आपल्याला काम करायचं आहे आणि त्यातून आम्ही अपंग नाही आहोत, आम्ही सुद्धा सक्षम आहोत. आमच्या समस्या, आमचे प्रश्न या सोडवण्यासाठी आता आम्ही राज्य स्तरातून एकत्र आलेलो आहोत. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील प्रतिनिधी घेऊन विद्यार्थ्यांपासून ही चळवळ आपण सुरू केलेली आहे. आणि म्हणून स्वातंत्र्याची चळवळ सुद्धा शाळा आणि महाविद्यालयातून सुरू झाली. तशी अंध बांधवांच्या समस्या आणि त्यांच्या समस्याचं एक व्यासपीठ करण्याची चळवळ आज आपण ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी 9 ऑगस्टला सुरू करत आहात. ही खूप चांगली घटना आहे आणि एक चांगली दिशा पण त्यातून मिळणार आहे. सुरुवातीला हर्षदजींनी सांगितलं की तुमच्या या कार्यक्रमासाठी, तुमच्या वेगवेगळ्या समस्यासाठी अगदी केव्हाही तुम्ही हाक मारा, मी निश्चितपणे तुम्हाला त्यामध्ये मदत करेन. कारण आपण पाहतो, मी 90 सालापासून एका गावामध्ये काम केलं. पर्यावरण, पाणी, स्वच्छता, व्यसनमुक्ती, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सद्भावना आणि एक स्वावलंबी गाव तयार केलं. आता मी सुद्धा जवळून, आमचे एक चुलत मेवणे होते साहेबराव ठाणगे म्हणून, ते दोनही डोळ्यांनी अंध होते. दुर्दैवाने वयाच्या 70 वर्ष वय असताना 1-2 वर्षापूर्वी ते गेले. पण स्वतः त्यांनी शिक्षण घेतलं. पुण्यामध्ये चांगले ITI मध्ये ट्रेड केला. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला एका चांगल्या कंपनीत स्वतः काम केलं आणि कामच नाही तर संघटनेचं सुद्धा मोठं काम त्यांनी केलं. आणि दुसरे एक माझे मामाचे चिरंजीव आहेत, अहमदनगरच्या जवळ केडगाव म्हणून गाव आहे, ते मुख्याध्यापक आहेत रामदास ठाणगे सर. त्यांची 2 मुलं आहेत, सचिन आणि महेश. हे दोनही मुलं जन्मतः दोघंही अंध आहेत. आज एक महेश मार्केट कमिटीमध्ये काम करतो आणि दुसरा सचिन का जो एका नॅशनल बँकेमध्ये काम करतो. आणि अतिशय विश्वासाने त्यांच्यावर तिथलं व्यवस्थापन, त्यांनी केलेल्या कामावर एवढं खुश असतं की अंध असून सुद्धा कामामधला त्यांचा प्रामाणिक भाव, त्यामुळं येणाऱ्या ग्राहकाच्या अडीअडचणी वेळेमध्ये सोडतात, वेळही देतात. म्हणून त्यातून या सगळ्या गोष्टी आपण जवळून पाहिल्या. आणि महाराष्ट्र राज्याचे जे राज्यमंत्री आहेत बच्चूभाऊ कडू, बच्चूभाऊ अगदी पंचायत समिती सभापती असतानापासून माझे खूप चांगले मित्र. आमदार सर थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय. आवाज येतोय? क्लिअर येत नाही सर. आता आवाज येतोय? जीवन सर, तुमच्याचकडे प्रॉब्लेम आहे, सरांकडे नाही. सरांचा आवाज क्लिअर आहे. सर तुमचा आवाज छान येतोय, म्हणजे येतोय. बोला. हां, तर बच्चू भाऊंना सुद्धा खूप जवळून मी पाहिले. अगदी एकीकडे आमदारकीची घोषणा होत असताना दुसरीकडे बच्चू भाऊ 2 बस करून चांदूर बाजार आणि तिथल्या मतदारसंघातल्या आपल्या लोकांना घेऊन ते हिवरे बाजारला आले होते.
आणि बच्चू भाऊनी अंध अपंग यांच्यासाठी प्रचंड मोठं काम राज्यामध्ये प्रहार संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्यांचं काम सुद्धा मला खूप जवळून पाहता आलेलं आहे. आणि म्हणून जीवनामध्ये कुठलाही अपंगत्व आलं म्हणजे आपल्या जीवनातला दिशा संपली असं अजिबात मानता कामा नये. कारण ज्या लुईस ब्रेन यांनी संपूर्ण जगभरातील अंध बांधवांसाठी ब्रेन लिपी दिली, एक नवं दालन त्यांना ज्ञानाचं दिलं, तो सुद्धा त्या काळातला त्यांचा जो धडपडीचा भाग होता की मला हे सगळं मिळवताना जो संघर्ष करावा लागला, ज्या ज्या गोष्टीला अडचणीला सामोरं जावं लागलं, त्या भविष्यकाळात कोणाला येऊ नये अंध असलेल्या बांधवांना, त्यासाठी त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे संशोधन केलं ते सर्वात मोठं संशोधन म्हणजे ब्रेन लिपी आहे. आणि यामुळंच आपल्याला शिक्षण घेता आलं, चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळालं. भले मला वाचता येत नाही, पण या लिपीद्वारे जे ज्ञान मिळवलं यातून ज्यांना चांगलं दिसतंय परंतु झाडं लावता येत नाही, म्हणजे परमेश्वराने सगळं चांगलं दिलंय पण राष्ट्र समाज पर्यावरणासाठी दुसऱ्यासाठी काही चांगलं करता येत नसल तर त्यांना परमेश्वराने सर्व अवयव देऊन सुद्धा मला असं वाटतं ते अंधच आहे, ते अपंगच आहे. म्हणून आपण कधी मनामध्ये न्यूनगंड ठेवायचा नाही की मला दिसत नाही. दिसण्याच्या पलीकडे सुद्धा मी खूप मोठं कार्य करू शकतो. आणि असे अनेक मित्र की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने जाताना भेटत असतात की आम्हाला सुद्धा पर्यावरणामध्ये काम करायचे, स्वच्छतेमध्ये काम करायचे, व्यसनमुक्तीमध्ये काम करायचे, परंतु आम्हाला भले दिसत नसल परंतु काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला सुद्धा मी एक विनंती करेल की जेव्हा केव्हा जर तुम्हाला वाटलं तर केव्हाही तुम्ही हिवरे बाजारला या, तुमच्या राज्य संघाची एखादी बैठक घेऊ आणि हिवरे बाजारमध्ये स्वच्छता, पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षारोपण असं छान काम आपण करू. त्याचा एक मला सुद्धा खूप आनंद होईल. म्हणून आपल्याला जीवनामध्ये एक दिसलं जरी नाही तरीही राष्ट्र आणि समाजाच्या दृष्टीने काहीतरी करण्याची जी भावना आहे, खरं म्हणजे ऑगस्ट क्रांती दिन आजचा दिवस तुम्ही निवडला तो खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेस ऑगस्ट क्रांती दिनाचं सेलिब्रेशन देशभर चालू होतं 92 साली, त्याच महाराष्ट्रामध्ये आदर्श गाव योजनेची घोषणा झाली होती. अग्रणी स्वातंत्र्य सेनानी अच्युतरावजी पटवर्धन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक साहेबांना एक प्रश्न विचारला की खूप काही राज्यात झालंय परंतु गांधीजींना अभिप्रेत असलेलं आपल्याला आदर्श गाव, स्वावलंबी गाव करता येईल का, हा विषय मांडला होता. आणि त्यातून आदरणीय अण्णासाहेब हजारे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रामध्ये ही चळवळ झाली. याच योजनेतून माझं हिवरे बाजार गावही पुढे आलं आणि आता गेली 12-13 वर्ष झाले महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव योजनेचा मी अध्यक्ष. सत्तांतर झालं, सरकार बदललं, पण सर्व राज्यकर्त्यांनी विश्वास ठेवून की पोपटराव तुम्ही छान काम करत आहेत पाण्यात, पर्यावरणामध्ये, स्वावलंबी गावात हे काम पुढे घेऊन जा. आणि म्हणून आज तो ऑगस्ट क्रांती दिन आहे. आणि ऑगस्ट क्रांती दिनाच्या ज्यातून महाराष्ट्रपिता महात्मा गांधींनी स्वावलंबी गावासाठी ग्राम स्वराजची जी मांडणी केली होती ती खूप महत्वाची होती. म्हणून आपण सुद्धा अपंग जरी असलो, अंध जरी असलो, आपल्याला काही दिसत जरी नसलं तरी जी तुमच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे की आम्ही आमच्या समस्या आम्ही संघटित होऊन आम्ही सोडवूच, पण आमच्या समस्या बरोबरच राष्ट्र, समाज, गावांच्या समोर ज्या समस्या आहेत यासाठी सुद्धा आम्ही योगदान देऊ. हे आपलं खूप मोठं दिशादर्शक असं काम या संघटनेच्या माध्यमातून करणार आहे. वंदनीय राष्ट्रसंत सांगायचे, गावागावाशी जागवा, भेदभाव हा समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा उकड्या. म्हणजे गावाचं जो एक दिशा आहे
ते बदलण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंतांची ग्रामगीता हे आपल्या सर्वांसाठी प्रचंड मोठं व्यासपीठ आहे. वैराग्यमूर्ती गाडगे बाबांनी आपल्या अख्खी हयात स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती यासाठी घालवलं. समाजातील वाद भेदभाव मिटवा, सगळे एकत्र या आणि आपण एक स्वावलंबी समाज आणि स्वावलंबी गाव आणि राष्ट्र निर्माण. छत्रपती शिवरायांनी सुद्धा आयुष्याची 50 वर्षे जगले, परंतु 12 बलुतेदार, 18 पगड जाती आणि कास्तकार शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठं कार्य केलं. छत्रपती शाहूराजांनी राजसत्तेच्या माध्यमातून समता आधारित दिशा दिली आणि स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी याला पुढे घेऊन पंचायत राज व्यवस्थेतून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीतून आपण चांगल्या प्रकारचं काम करू हे सांगतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित असलेल्या समाजाला समाजात आणून शिका, संघटित व्हा आणि आपला हक्क मिळवा हा एक मूल मंत्र दिला. महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, सर्व अगदी 12 बलुतेदार, 18 पगड जातीच्या संतांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाज आणि राष्ट्राला उभं करण्याचं प्रचंड मोठं कार्य केलं. त्यांचेच आपण सर्वजण वंशज आहोत. उद्देश राष्ट्र, समाज, पर्यावरण, पाणी यासाठी आपल्या सर्वांना काम करायचं आहे. म्हणून आपण सुद्धा आपल्या राज्य संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यापीठाशी जोडलेला आहात, शाळा महाविद्यालयाशी जोडलेला आहात आणि यातून ज्याही समस्या अडीअडचणी येतील त्यासाठी केव्हाही तुम्ही हाक मारली तर आम्ही नक्की तुमच्यासाठी मी वेळ देईल. हिवरे बाजार सारखं एक गाव येऊन तर पाहू शकत नाही, पण तुम्ही समजून घेऊ शकतात. काही नाही, एक दुष्काळी गाव, प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, घराघरामध्ये दारू, वाद, तंटे, भांडणं आणि एकदम रसातळाला गेलेलं गाव. 90% कुटुंब अन्नासाठी, रोजगारासाठी स्थलांतरित व्हायची. मग 90 साली मी सरपंच झालो, सगळं गाव एकत्र आलं. एकत्र येऊन आम्ही काम हाती घेतलं आणि आज त्या गावामध्ये पिण्याची पाण्याची अडचण नाही. गुणवत्तादायी शाळा आहे, उत्तम आरोग्याच्या सुविधा आहेत, प्रचंड मोठ्या संख्येने आम्ही झाडी लावलेली आहेत. सर्व प्रकारचा वन्यजीव आलेला आहे. गावामध्ये दारिद्र्य संपलेलं आहे, गरिबी संपलेली आहे, भेदभाव नाही. एका मुस्लिम कुटुंबासाठी आम्ही गावकऱ्यांनी एकत्र येऊन मस्जिद बांधली. दलित वस्ती चावडी आम्ही समाज कल्याण योजनेतून न करता जो गावाला पुरस्कार मिळाला सर्वांच्या प्रयत्नातून, त्यातून बुद्धधाम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी छोटीशी मूर्ती बसवली आणि वाचनालयाच्या माध्यमातून गावामध्ये एक मोठं सामाजिक परिवर्तन आणलं. म्हणून आज हिवरे बाजार एक स्वावलंबी गाव झालं. त्याच माध्यमातून राज्यात, देशात, अगदी जगभर फिरायला मिळतं. आणि एक गाव नाही तर मोठी चळवळ राज्यात, देशात कसं करता येईल हा प्रयत्न त्यातून केलेला आहे. म्हणून विदर्भात, मराठवाड्यात, कोकणात, खानदेश सर्वत्र खूप खूप चांगली गावं आता उभी राहत आहेत. त्यात अनेक लोक पुढाकार घेत आहेत आणि त्या पुढाकारातून आपल्याला एक सुंदर आणि आनंददायी जग निर्माण करायचं. कारण कोरोनामुळं सगळे भयभीत झाले, आपल्याला घराच्या बाहेर निघता येत नव्हतं आणि अशा पार्श्वभूमीवर आपल्यातून कुटुंबाचे अनेक आधार गेले, गावाचं भविष्य गेलं, राष्ट्राला अपेक्षित असे काही चांगली माणसं गेली आणि म्हणून आता आपल्याला भविष्यकाळ उद्याचा शिक्षणाचा आहे. कोरोनामुळे शिक्षण बंद आहे, परंतु मित्रांनो हिवरे बाजारमध्ये आम्ही 15 एप्रिल ते 30 एप्रिल 50 गुण आणि 22 मुद्द्याचा एक कोरोनामुक्त गावाचा प्रकल्प राबवला आणि गाव कोरोनामुक्त केलं. आणि त्यातून 15 मे ते 30 मे पुन्हा अभ्यास केला आणि त्यातून मुलं पालकांशी बोललो आणि 15 जूनला आम्ही गावात शाळा सुरू केली. आता 15 ऑगस्टला 2 महिने पूर्ण होतील. आमची 1ली ते 10वी पर्यंतची शाळा सुंदरपणे चालू. कारण माणसं भयभीत आहेत मृत्यूच्या भीतीमुळे कोरोनाच्या, पण मुलांच्या भविष्यासाठी पुन्हा भीती झाली. म्हणून जीवनामध्ये पैसा येईल, सत्ता येईल, परंतु जीवनातला खरा आनंद जो आहे तो आपल्याला घ्यायचा असेल तर इतरांसाठी मदत करा. वंचित असलेल्या घटकासाठी धावून जा, त्यांना मदत करा, पर्यावरणाचं संतुलन करा. हे जर केलं तरच खूप मोठं पुण्यकर्म यालाच मानलं गेलेलं आहे. आणि म्हणून खूप देवपूजा करत बसी म्हणजे पुण्य मिळतं असं नाही. अध्यात्माच्या बैठकीला सामाजिक न्यायाची दिशा आपण देणं खूप महत्त्वाचं असं आणि त्या दृष्टीने भविष्यकाळात आपण सर्वजण काम करत राहू. आणि म्हणून
खानदेश भगिनी बहिणाबाई सांगायच्या, अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकरी. म्हणून आपल्याला याच पद्धतीने कष्ट करूनच आपल्याला सर्वांना पुढे जायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आपल्या सर्वांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल माझी गरज, त्यावेळेस मला नक्की सांगा. तुमच्याबरोबर अगदी जिथे पाहिजे तिथे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी येईल. अशा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सर, आपण दिलेलं हे वचन, हे आम्ही आश्वासन न समजता आम्ही आमचं अभिवचन समजतो. आणि मी एकच प्रश्न विचारतो सर आपल्याला, की कार्यकर्ता म्हणून जेव्हा काम करत असताना कोणकोणत्या गोष्टी एक प्रत्येक व्यक्तींचा विश्वास निर्माण करण्यासाठी आपण कार्यकर्ता म्हणून काय केलं पाहिजे? कारण तुम्ही एक प्रसंग सांगितला होता मागे 1994ला, आणि त्यातनं सुद्धा तुम्ही उभं राहिलात. तर तसाच काहीसा प्रसंग आमच्या आयुष्यात आला होता, पण त्याच विश्वासानं तमाम संघ पदाधिकाऱ्यांनी आम्हाला एकत्र करून घेतलं. पण ही निष्ठा कायम ठेवण्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांना काय करावं लागेल? हा सर्वात महत्वाचं आहे की आपला अंतरुणी जो भाव असतो ना, तो प्रामाणिक असावा. कुठलंही काम करत असताना प्रामाणिकता असावी. व्यसनापासून दूर राहावं. आणि आपल्याला स्वतःसाठी तर करायचंच, त्याबरोबर समाज आणि राष्ट्रासाठी, आपल्या बांधवांसाठी सुद्धा काहीतरी करायचं ही उर्मी मनात असली पाहिजे. कधीही विरोधकांना विरोधक म्हणून न पाहता ते आपले ऑडिटर आहेत म्हणून पाहू. आणि जिंकलं तर हवेत जायचं नाही, आणि पराभूत झालो तर नैराश्यग्रस्त व्हायचं नाही. हे लक्षात ठेवा. का जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा प्रचंड मोठा जीवनात संघर्ष केला. म्हणून तुकोबरायांनी ज्यावेळेस सलग 4 वर्ष दुष्काळ पडला, प्रपंच गेला, पत्नी गेलं, मूल गेलं, सगळी सावकारकी गेली, आणि तुकोबरायांनी भंडारा डोंगराची वाट धरली आणि ध्यानस्थ होऊन चिंतन केलं. आणि चिंतनात तुका आलं, कोण आम्हा पोषे शिणोला भागलो, तुझं विना उपजे पांडुरंगा, कोणापाशी आम्ही सांगावे सुख दुःख, कोण तहान आणि भूक निवारेल. म्हणून लक्षात घ्या, तुकोबरायाच्या काळातली जी परिस्थिती होती आजही फार बदलली अशी नाही. तंत्रज्ञानाने आपण प्रगत झालो, मंगळापर्यंत गेलो, पण एकमेकाचा द्वेष करण्यामध्ये कमी नाही, त्यातही पुढेच गेलेला. म्हणून विज्ञानाच्या प्रगतीला ज्यावेळेस नैतिक अधिष्ठानाची बैठक निर्माण होईल, त्याच वेळेस आपण सर्वांसाठी काम करू शकतो. म्हणून ज्याला काम करायचे इतरांसाठी, कधीच नाराज व्हायचं नाही, कारण माझ्यावर विश्वास आला. वेग धरलेल्या कामाला अडचण आली, 6 महिने काम बंद पडलं, वर्षभर गावात आलो नाही, पैसे आले आणि गडबड सुरू झाला, झोपलेली माणसं जागे झाली. मग काही माणसं पैशासाठीच, फक्त मला मिळालं तर खूप चांगलं, पैसा प्रतिष्ठा यासाठी. तर आपल्याला हे कार्य पैसा आणि प्रतिष्ठेसाठी करायचं नाही, समाज आणि राष्ट्रासाठी आणि आपल्या बांधवांसाठी हे काम करायचं, त्यांना आनंदी करायचं. म्हणून माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलं, अवघाचा संसार सुखाचा करील, आनंद भरील तिन्ही लोके, जाईल गे माये तया पंढरपुरा, भेटेल आपली या माया. निराकार जो भगवान परमेश्वर आहे ना, तो सर्वांना सारखं देतो, आणि काही त्याचा हेतूही असो, काही ठिकाणी कमी देतो, ज्याचा अनुभव आपण घेत आहात सर्वजण. म्हणून त्यांनी हे दिलं म्हणून नाराज व्हायचं नाही. तर यातून सुद्धा मी काही खूप मोठं करू शकू, करल. स्टीफन हॉकिन्स, आपल्या सर्वांना कल्पना आहे की फार मोठा शास्त्रज्ञ, पूर्ण अपंगत्व आलं, पण त्यांनी या संपूर्ण जगाच्या मानवी कल्याणासाठी आशाही अवस्थेमध्ये फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर जे केलं, आणि सगळ्या जगाला सांगितलं की लक्षात ठेवा, तुटणारी जंगलं, वाहून चाललेली माती, दूषित होणारं पाणी, वेळेत जर जागे होऊन आपण काम केलं नाही, एकत्र येऊन, तर 2050 किंवा शतकाच्या अखेर या भूतलावरचा मनुष्य जीव गेलेला असेल. म्हणून लक्षात ठेवा, माणूस शरीराने भक्कम आहे, परंतु राष्ट्र समाज या पर्यावरणासाठी काम करताना तो जर
कमी पडत असेल तर मला वाटतं तो अपंग आहे. त्याला 2 डोळे 2 हात सगळं देऊ नये. तो जर राष्ट्र आणि समाजासाठी काम करत नसेल तर मला वाटतं तो खरा अपंग आहे. पण मित्रांनो, तुम्ही सर्वजण अपंग नाहीयेत. तुम्ही राष्ट्र आणि समाज आणि आपल्या बांधवांसाठी जे कार्य हाती गेलं ते काम असंच करत राहायचं. कधी नाराज व्हायचं नाही, येऊ द्यायचं नाही. येणारे अडथळे नक्कीच आपल्या हातून काहीतरी मोठं काम भविष्यात होणार आहे असं मनामध्ये ठाण मांडायची आणि काम करत राहायचं. एवढं सहज इथपर्यंत आलं ना. आपल्यासारख्याला पद्मश्री मिळणं एवढे सोपं नाही. प्रचंड संघर्ष केला, रात्र जागावं लागलं, वेळेत जेवण मिळालेलं नाही. एकीकडे काम उंचावर जात आहे, दुसरीकडे अडचणी अडथळ्यानं तुम्ही पाहिलं. एवढं काम करूनही 35 वर्षानंतर गावात निवडणूक झाली. अर्थात निवडणूक झाली, काही वैयक्तिक स्वार्थ होते माणसांचे, परंतु गाव म्हणालं की आता यांचं ऐकू नका, यांच्या स्वार्थासाठी करू नका, हो दे निवडणूक. मग झाली. देशाच्या लोकशाहीला आधारभूत ठरल एवढी आदर्श निवडणूक केली. गरीब माणसांनी सुद्धा निकालाच्या नंतर गाव जेवण दिलं. दुसरीकडे पैशाचं वाटप होतं, दारूचं वाटप होतं, आणि इथे मात्र 1 रुपयाचा खर्च कोणाला आला नाही. ज्या हाताने गाव उभं केलं ते गाव सांभाळणारे हात सुद्धा सक्षम आहेत. 96% मतदान झालं. लोकांनी आमच्या पॅनलला मतदान केलं आणि 3-4% मतदान विरोधी पॅनलला झालं. म्हणून याचा अर्थ समाज आणि गाव लोक चांगलेच आहेत, पण काम करणाऱ्या माणसाचा हेतू प्रामाणिक असेल तर पाठबळ मिळतं, आणि हेतूमध्ये प्रामाणिक भाव नसेल तर मात्र अडचणी येतात. म्हणून आपण अडचणी अडथळे आले तरी न घाबरता धन्यवाद सर. खरंच खूप छान आपण या प्रश्नाला उत्तर दिलं आणि आपण सांगितलं की निश्चित इथेच या बंधुप्रेमाचे ह्या धडे, मग कार्य करण्याला वा खडे. कारण महाविद्यालय शाळेतूनच ही चळवळ उभी होते. आणि तुम्ही सांगताना हेही सांगितलं, ठेविले आनंदी तैसे चीर हवे, चित्ते असू द्यावे समाधान. ज्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते पांडुरंगाचे वारकरी आहेत आणि त्याच कार्यक्रमाचा सूत्रसंचालक म्हणून मी सुद्धा पांडुरंगाचा वारकरी आहे, हे सांगताना मला खरंच अत्यंत गर्व आणि माझी छाती आज भरून येते आहे. सर, मी कार्यक्रम होण्यापूर्वीच माझ्या अनेक लोकांना सांगत होतो की मित्रहो, आपल्याला एकदा का होईना हिवरे बाजारला सहल घेऊन जायची. हे मी स्वतः तुम्हाला म्हणणार होतो, परंतु तुम्ही आम्हा सगळ्यांना बोलवलंच. तर आम्ही निश्चित, मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शब्द देऊ इच्छितो की यंदाचा जागतिक अपंगांमधला सर्वोच्च प्रकार हा अंध प्रवर्ग आहे सर. की ज्या अंध प्रवर्गाने केलेला प्रत्येक कायदा हा अपंगांच्या सर्व व्यक्तींना त्याचा लाभ मिळतो आणि त्यापर्यंत पोहोचतो. आणि देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेली व्यक्तीसुद्धा ही अंध प्रवर्गाची आहे. आणि म्हणून यंदाचा जागतिक अपंग दिन हा 3 डिसेंबरला असतो. हा निश्चित आम्ही हिवरे बाजारला आम्ही काही विद्यार्थी आपल्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी, आपल्या गावाच्या मातीत एकरूप होण्यासाठी निश्चित येऊ आणि आमचं श्रमदान करू. हेच आमच्या जीवनातलं खूप मोठं एक अविस्मरणीय भाग्य असेल आणि आमच्या जीवनातला खूप मोठा अविस्मरणीय क्षण असेल. तर या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला जी ऊर्जा दिली आणि आमच्याशी संवाद साधला, हे खरंच आमच्यासाठी खूप मोठी पावती आहे. आणि आपला वेळ मी अधिक न दवडता मी आजच्या कार्यक्रमात चे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आदरणीय नितीनजी शिंदे यांना विनंती करतो, राज्य सचिव, की त्यांनी या सोहळ्याचं आभार प्रदर्शन करावं. आदरणीय नितीनजी शिंदे. धन्यवाद ज्ञानोजीविषयी. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पोपटराव पवारजी सर, त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण जाधव सर, हे काही कारणास्तव कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे गणेशजी लटके सर, त्यानंतर अनुराधा काकड मॅडम, तार संघटना महिला जिल्हाध्यक्ष नागपूर, तसेच माझी संपूर्ण राज्य कार्यकारिणी विभागीय शाखेचे सर्व पदाधिकारी, संघाचे हितचिंतक, तसेच
सदस्य आजच्या या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी संघाच्या वतीने सर आहेत का पवार सर? हो, आपण या कार्यक्रमाची सांगता भैरवीने करूया. नितीनजी तुम्ही कंटिन्यू करा. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिला वेळात वेळ काढून आम्हाला सरांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी संघाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि अध्यक्ष आणि महासचिवांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर. एक मिनिट. कार्यक्रमाला खरं तर सरांनी सांगितलं होतं की या कार्यक्रमासाठी ज्या ज्या संघ हितचिंतकांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे, अगदी आम्हाला हा तमाम अंधबांधवांपर्यंत जी व्हिडिओ यूट्यूब लाईव्हला पोहोचण्यापासून की ज्या कार्यक्रमाचं अत्यंत सुंदर बॅनर काल ज्यांनी बनवला अशा आमच्या या संघटनेच्या हितचिंतक माननीय दीपालीताई आणि मुंडे यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. आणि संघाचे जे जे हितचिंतक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि तमाम विद्यार्थी बंधू पदाधिकारी उपस्थित राहिले त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाची सांगता मी भैरवीने करणार आहे यासाठी की हा वटवृक्ष खूप मोठा व्हावा आणि ज्यांनी वाढवलेला वटवृक्ष लोकशाहीत सुद्धा कधी हरला नाही. लोकशाहीचा सुद्धा एक ऐतिहासिक विजय ज्यांच्या कार्याला मिळाला आणि म्हणून वंदनीय जगद्गुरू तुकाराम महाराजांची एक भैरवी गाणं मला जरा अगत्याचं वाटतं. देना रे देना इवले से रोप लाविएल द्वारी, इवले से रोप लाविएल दारी, तयाचा वेणू गेला गगनावरी रे, तयाचा वेणू गेला गगनावरी रे. मोगरा फुलाला, मोगरा फुलाला, मोगरा फुलाला, मोगरा फुलाला, फुले वेचिताना बारू कळियासी आला, फुले वेचिताना बहारू कळियासी आला. मोगरा फुलाला, मोगरा फुलाला, मोगरा फुलाला, फुलाला फुलाला, मोगरा फुलाला. मनाची मानी गुंपियेला सेला, मनाची मानी गुंपियेला सेला. बापर कुमा देवी विठ्ठल अर्पिला, बापर कुमा देवीवर, बापर कुमा देवीवर, बापर कुमा देवीवर विठ्ठल अर्पिला. बापर कुमा देवी वरून विठ्ठलू अर्पिला. मोगरा फुलाला, मोगरा फुलाला, फुलवेची ताना बहार कळियाशी आला. मोगरा फुलाला, मोगरा फुलाला, मोगरा फुलाला, मोगरा फुलाला, मोगरा फुलाला, मोगरा फुलाला. धन्यवाद.